विनंती असेल आपण आपल्या भारताचा अभिमान स्वाभिमान राष्ट्रगान सुरू करतोय सर्वांना विनंती असेल हा मान राखायचा आहे डोक्यातील कॅप रिमूव्ह करायची आहे गॉगल असेल तर तोही रिमूव्ह करा आणि सन्मानाने आपल्या राष्ट्रगानचा मान राखूया सगळ्यांनी उभं राहायचं आहे विनंती असेल मैदानामध्ये असलेल्या खेळाडूंनी चप्पल ही रिमूव्ह करा विनंती असेल एकदा कॉल करतो मी प्रेड सावधान प्रेड विश्राम प्रेड सावधान डीजे संकेत आपण राष्ट्रगान सुरू करायचं आहे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जय गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे धन्यवाद 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 भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम सर्वांना उद्या येणाऱ्या रामनवमीसाठी खूप खूप शुभेच्छा आता जाऊया या सामन्याच्या नाणेफेकीकडे मान्यवर येणार असतील तर चला सर्व मान्यवरांचा मान राखून या स्पर्धेची आपण नाणेफेक करतोय चला दोन्ही संघाचे कर्णधार माझ्या सोबत स्टेप आउट होऊन स्टेप इन होऊन पुढे यायचं आहे चला दोन्ही संघाचे कर्णधार लाईन मध्ये राहा ही स्पर्धा लाईव्ह आहे खूप मोठं सहकार्य आहे डोंगरेवाडी कर्णधार डोंगरेवाडी संघाचा कर्णधार चला टॉस व्हायच्या अगोदर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल हे आयोजन ही स्पर्धा आणि हा खेळ कसा वाटला मी नक्कीच पहिलं जाऊया आपण सँडी स्पोर्ट्स कणकवली संघाच्या बाजूने विनंती असेल आपल्याला कर्णधार ओव्हर टू मंडळाचं आयोजन चांगलं होतं आणि खेळायला सो मजा आली धन्यवाद जोरदार टाळे होऊन जाऊ दे त्यानंतर मी येईल ऋतिककडे या स्पर्धेबद्दल या तोच प्रश्न तुलाही असेल या स्पर्धेबद्दल आयोजन या मंडळाबद्दल दोन शब्द मंडळाचे आयोजन चांगले चला आपण नाणेफेक करून घेऊया आणि त्यानंतर मी कॉल करेन तर या सामन्याची नाणेफेक सन्माननीय श्री झहीर मुजावर चला या ज्यांच्या संकल्पनेने खूप मोठी सेवा सहकार्य अगदी रात्रंदिवस ज्याने मेहनत घेतली या स्पर्धेसाठी असे स्पर्धेचे सर्व झहीरजी मुजावर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होते आहे टॉस उडालाय टॉस होतोय टॉस का बॉस मध्ये टॉस उडालाय काटचा कॉल आलाय आणि छाप पडलाय येस नशीब गेलाय ते सँडी स्पोर्ट्स कणकवली संघाच्या बाजूने 2 मिनिटं थांबायचं आहे पुन्हा एकदा चला कर्णधार समोरील संघ महापुरुष डोंगरेवाडी संघ आहे खेळही दोन्ही संघांनी पाहिलाय आता मात्र टॉस जिंकल्यानंतर आपलं पहिलं आधी क्षेत्ररक्षण की फलंदाज निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण स्वीकारलंय म्हटल्यानंतर फलंदाजीसाठी ऑफकोर्स महापुरुष डोंगरेवाडी संघ येणार आणि या महापुरुष डोंगरेवाडी संघामध्ये असा कोणता एक खेळाडू आहे ज्याला रोखलं तर आपलं अर्ध लक्ष पूर्ण होईल येस प्लेइंग 7 म्हणजे बघा सांघिक खेळावरती लक्ष आहे की प्रत्येक खेळाडू महत्वाचा आहे तोच प्रश्न आपण टॉस हरल्यानंतर नक्कीच आपल्याकडे फलंदाजी आली आहे आणि फलंदाजी आल्यानंतर तोच प्रश्न असेल की कोणत्या गोलंदाजावरती आक्रमण केलं जाईल तर ही गोलंदाजी थोडीशी बॅकफुटवर जाईल प्रयत्न करू जास्तीत जास्त प्रत्येक गोलंदाजांवर मारण्याचा
प्रत्येक गोलंदाजाला मारण्याचा प्रयत्न म्हणजे एकाला पण सोडलं जाणार नाही. थोडक्यात असा उलटा इरादा दिलाय त्यांनी. चला खेळाकडे जाऊया. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन हा महाथरार महाअंतिम सामना मुजावर ब्रदर्स मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा ज्या क्षणासाठी आपण वाट पाहत होतो तो क्षण आलाय. तो सर्वांच्या साक्षीने सुरू करूया. चला ओव्हर टू कॉम्बॉक्स. शुभेच्छा देऊन आलेल्या प्रेक्षक वर्गांचंही मनभरून कौतुक. आमच्या सोबत जोडलेल्या प्रत्येक लाईव्ह प्रेक्षकाचंही शब्द सुमनाने स्वागत करून पंचांनी आपली जागा घ्यायची आहे. या स्पर्धेला गुणलेखक म्हणून सन्माननीय जे अरकानजी मुकादम दिसत आहेत. पंच समीरजी मुजावर, इम्रानजी काजी, विदेश कुमटेकर, नवेद शेख, झहीर मुजावर, त्यानंतर साहिल आणि सरजीतची ही खिल्लारी जोडी. सोहेल मुजावर आपल्याला थेट थर्ड अंपायर म्हणून दिसतील. सर्वांचं मन भरून कौतुक. चला अजून लकी ड्रॉचा शॉप चालू आहे. अजून तिकट फाडायचे आहे. चला लक आजमावायचा आहे. दावेदारी पेश करायची आहे. लक फॅक्टर कोणाचा तेज आहे बघूया. कारण पहिल्या गटामध्ये अगदी सलगची 2 तिकट मिस्टर देवेंद्र यांना बक्षीस पात्र झालंय. सर्वांचं मन भरून कौतुक करून या भव्य दिव्य समारंभाला सुरुवात करूया. पहिला 6 आला तर सन्माननीय सकलेनजी मुजावर यांच्याकडून रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक घेत आहे. सर्वांचे आभार. बक्षीसदात्यांचेही आभार. सुरुवात झाल्या या महासंग्रामाला, या थराराला. ओव्हर टू मॅच. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. गणपती बाप्पाला वंदन करून नमन करून या सामन्याची सुरुवात करतायत. सामना 4 षटकांचा असेल. सामना बरोबर निघाला तर अपेक्षेप्रमाणे सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. दोन्ही संघांना खूप शुभेच्छा येत आहेत. अगदी लाईव्ह शुभेच्छा येत आहेत. टू 42 वा सामना महाअंतिम सामना. सामना रंगलाय तो महापुरुष डोंगरेवाडी वर्सेस सँडी स्पोर्ट्स कणकवली. अगदी प्रतिष्ठेची लढाई. चमचमत्या ट्रॉफीवरती 2025 चा विजेता म्हणून नाव कोण कोरणार. मुजावर ब्रदर्स मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य स्पर्धेचा हा अंतिम सोहळा सुरुवात होतोय. आपल्या सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या सोबतीने पाहिलेलं स्वप्न सत्यात कोण साकारणार या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. एका एंडला सिंधुदुर्गमधील नावाजलेला संघ म्हटल्यानंतर सँडी स्पोर्ट्स कणकवली, तर दुसऱ्या बाजूला पंचकृषी मधील नावाजलेला संघ महापुरुष डोंगरेवाडी क्रिकेट क्लब कडून आलेला हा संघ महापुरुष डोंगरेवाडी. दोन्ही संघांना शुभेच्छा, कौतुक. सुंदर खेळ करून आपण आतापर्यंत सामना थांबवा. ऋतिक नॉन स्ट्राईकला प्रतीक आणि गोलंदाजी एंड वरती गौरव सुतार. सामना रंगलाय. सामना 4 षटकांचा आहे. सुरू करूया ना जुबेर सर. ओके स्टार्ट. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू. एका धावेने सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू सुरुवात झाली आहे. स्क्वेअर चेंडूने 1 धाव ऍड होते. सुंदर फटका. 5 धावा देतील तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. सुंदर फलंदाजी, संयम आणि जी चूक सेमीफायनल मध्ये झाली होती ती चूक नक्कीच लक्षात असेल. ती मात्र ऋतिकच्या मनामध्ये ती सल भरून काढायची आहे. तो जो खड्डा आहे तो नक्कीच भरून काढावा लागेल कारण महत्वपूर्ण अंतिम सामना आहे. 1 धाव ऍड होते.
धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या झाली ती 4. सुंदर फ्रंटला जाऊन पुन्हा बॅकफुटला आल्यानंतर वाईड चेंडू 1 धाव मिळते. धावसंख्येमध्ये बदल झालाय 6. सुंदर फटका, क्लास पहा, परमनंट आपल्याला शॉट आपल्याला पाहायला मिळते. सुंदर देखना फटका. धावसंख्या झाली ती 8. 1 धाव. धावसंख्या झाली ती 9. सुंदर सलामी आपल्याला पाहायला मिळेल ती महापुरुष डोंगरवाडी संघाकडून दमखम आहे. सुंदर क्लास पहा, 2 धावांसाठी चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय. धावांमध्ये बदल झालाय. धावसंख्या झाली ती मात्र 11. षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती मात्र 11 अशी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि थरार सुरू झालाय तो महाअंतिम सोहळा. ज्या क्षणासाठी ही स्पर्धा आपण भरवली होती तो 2 संघ आपल्याला दाखल झालेत अंतिम फेरीसाठी. महापुरुष डोंगरेवाडी वर्सेस सँडी स्पोर्ट्स कणकवली. पाहिलंय दोन्ही संघांनी स्वप्न की या चमचमत्या ट्रॉफीवरती 2025 विजेता कोण होणार. पण बघूया कोणाचं स्वप्न अगदी सत्यात उतरेल. जो चांगला खेळणार तो नक्कीच स्वप्न पूर्ण करणार. तोपर्यंत सुंदर फटका, 2 धावा ऍड होतील. धावसंख्येमध्ये बदल झालाय तो मात्र 13 अशी. सर्वेश सावंत यांची कमेंट इथे. ऑल द बेस्ट महापुरुष डोंगरवाडी. आता दोन्ही संघांकडून शुभेच्छा नक्कीच येते. लाईव्ह जोडलेले प्रत्येक प्रेक्षक वर्ग नक्कीच हा सामना पाहताय. चुरशीचा होणार यात काही शंका नाही. सन्मान दिला. हा आहे क्रिकेट. एखादा कठीण चेंडू असेल तर नक्कीच सन्मान द्यावा, कारण घाई गडबड करून विकेट फेकण्यापेक्षा सन्मान देऊन 1 धाव घेतलेली बरी. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या झाली ती 16. स्टेप आउट झालाय. फटका फसलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय 1 धावेसाठी. धावसंख्या झाली ती मात्र 17 अशी. तर मात्र स्ट्राईकला दिसेल पुन्हा एकदा. गोलंदाजी एंड वरती आलाय तो विपुल. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण होता होता चेंडू ट्रॅव्हल झालाय 1 धावेसाठी. धावसंख्या झाली ती मात्र 18 अशी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर सलामी. काय समन्वय आहे, भागीदारी आहे. बंधू बंधू आहेत हे सख्खे बंधू. अगदी सँडी स्पोर्ट्स कणकवली संघाने पाहिलेलं विजयाचं स्वप्न उद्ध्वस्त करतील का. दमखम आहे. विश्वास दाखवावा लागेल. फटका सजवलाय. धावून काढलेली 1 चोरटी धाव. धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या झाली ती 19 अशी. 4 षटकांचा हा सामना ओव्हर झाली आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. षटक समाप्ती. धावसंख्या झाली 19. 2 षटकांचा 12 चेंडूंमध्ये तब्बल 19 धावांची लई लूट झाली आहे. आता मात्र विजय अजूनही येणारे 12 चेंडू आणि धावांची गती वाढवावी लागेल. गोलंदाजी एंड वरती गौरव. पहिले 2 धावा, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर 2 धावा आणि येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती 1-1-1 सिंगल. एकोणीस. सुंदर सुंदर चेंडू. चोरटी 1 धाव म्हणावी लागेल. धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या झाली ती 20. धावसंख्या झाली ती मात्र 21 अशी. सुंदर फटका, सुंदर फटका आलाय 2 धावांसाठी. ही सलामीची जोडी आपला दमखम दाखवते. सुरुवात झाली आक्रमण कुसाला. धावसंख्या झाली ती 23. सुंदर सलामी, भागीदारी आणि समन्वय कसा असावा याचं सुंदर उदाहरण आपण पाहतोय. 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या झाली ती 25 अशी. सलामी कशी असावी, मार्गदर्शन तर त्याहून सुंदर. सन्माननीय पांडुरंगजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उभा झालेला हा संघ आपल्याला दाखवतो. अगदी अंतिम फेरीपर्यंत आलाय. फटका सजवलाय. चेंडू टॅप झालाय. आलाय निर्धाव चेंडू. पण बघा डगआउट मधून सांगितलं जात येस चेंडू आलाय निर्धाव.
एक चेंडू शिल्लक, पण गडबड नसेल, घाई नसेल, हे सेलिब्रेशन आहे. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती मात्र 26 अशी. उडवलाय चेंडू, टॅप झालाय, आलाय निर्धाव. आता मात्र येणारे 6 चेंडू, 6 चेंडूंवरती किती धावा लक्ष दिलं जाईल ते मात्र सँडी स्पोर्ट्स कणकवली संघाच्या बाजूने. सुंदर सामना आणि सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाल्या ती मात्र 26 अशी. थोडीशी बातचीत होतोय, गोलंदाजी एंड वरती बदल होतोय, गोलंदाजीवरती येतोय तो मात्र रोहित मिस्त्री. दोन्ही संघ तुल्यबळ. एका एंड वरून सिंधुदुर्ग मधील नावाजलेला सँडी स्पोर्ट्स कणकवली, तर दुसऱ्या एंडला महापुरुष डोंगरवाडी. सुंदर चेंडू, धावून काढलेली, 1 धाव पर्यंत डिक्लेअर, 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती मात्र 27 अशी. नो चेंडू आलाय, धावून काढलेली, 1 चोरटी धाव. टोटल पंच धावा देतील. 1 धाव ना, टोटल 2. धावून काढलेली 1 प्लस नोची 1, अशा 2 धावा ऍड होतील. धावसंख्या झाली ती मात्र 29 अशी. सुंदर खेळ आपण पाहतोय. थोडीशी बातचीत होते पंचांकडून. एक सुंदर पंचगिरी आपण पाहतोय. देवाच्या भूमिकेत कोणालाही दगाफटका होणार नाही अशी पंचगिरी स्पर्धेदरम्यान पाहायला मिळते. समीरजी मुजावर, सकलेनजी मुजावर, विदेश कुमटेकर, इम्रान काझी, सोहेल मुजावर, साहिल सर्जिलची जोडी. नवेद शेखही कुठे मागे नाही आहेत. सहकार्य अपेक्षित आहे आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 29. सुंदर सामना पाहतोय. अगदी रेकॉर्ड ब्रेक लाईव्ह प्रेक्षक आपल्याला या स्पर्धेदरम्यान जोडले गेले आहेत. कौतुक असेल तुमचंही, तुमच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. स्टेप आउट उडवण्याचा प्रयत्न, बिग हिट, बिग हिट. काय फटका सजवला. येस, सलामी कशी असावी, सन्मान दिला आणि त्यानंतर चढवलेलं आक्रमण. तो मात्र ऋतिक याने फटका आलाय. सुंदर सुंदर कमबॅक झालाय. सेलिब्रेशन पहा, काय समन्वय आहे त्या 2 खेळाडू दरम्यान. धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 37 वरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत सामना 1 धाव चोरून काढलेली थांबवलंय. आता 2 चेंडूंचा खेळ बाकी, कारण नो पडला 1. धावसंख्या झाली ती मात्र 38. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फटका सजवलाय, काऊ कॉर्नर ऑन केला आणि पंच धावा देतील. पण या फटक्याचं मी कौतुक करेन. एका एंड वरून ऋतिक तर दुसऱ्या एंड वरून प्रतीक. येस डीजे. बम दाखवलाय आणि सांगितलेलं अगदी सत्यात उतरलं. कोणत्याही गोलंदाजांवरती दया माया नाही, आक्रमण. सुंदर फटका, 2 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल झाला आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 44. आणि विजयासाठी जर्सी क्रमांक रोहित शर्मा 45 धावांची गरज. येस डीजे.
जे सन्माननीय चावलजी मुजावर यांचं आगमन होत आहे. सर्वांनी टाळ्यांनी स्वागत करूया, कारण ज्यांच्या नजरेतून संकल्पनेतून ही सेवा, क्रिकेटची सेवा आपण पाहतोय, ज्यांनी पाहिलेलं स्वप्न अगदी आपण सर्वांनी मिळून सत्यात उतरवलं, तसं सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय श्री मुजफ्फर मुजावर म्हणजे सर्वांचा लाडका चावलभाई मैदानामध्ये दाखल होताना दिसेल आपल्याला. कौतुक असेल सन्माननीय चावल मुजावर, आपलं नक्कीच स्वागत असेल. आपल्या नक्कीच पाठिंब्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. खूप मोठं सहकार्य, खूप मोठं दायित्व असेल या स्पर्धेदरम्यान. चला विनंती असेल चावल सर, आपल्यामुळे ही स्पर्धा काहीशी अधुरी वाटते. आपले चरण स्पर्श या मैदानावरती व्हावेत हीच सर्वांची अपेक्षा असेल आणि आपण अपेक्षा पूर्तता करणार यात काही शंका नाही. काल आपण पाहिलात, आपण आल्यानंतर काय सामन्यामध्ये उलटफेर झाला, मजा आली. तोपर्यंत लाईव्ह पहा. पुन्हा एकदा महापुरुष डोंगरवाडीचं प्लेइंग 7 अगदी फोटो सहित नावं दिली जात आहेत. ही या स्पर्धेची खासियत आहे. चला पुन्हा एकदा चावल मुजावर यांचं आगमन होतं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ही स्पर्धा आपण सजवली आहे, घडवली आहे आणि सुंदर खेळाडू सिंधुदुर्गमधील नावाजलेले संघ खेळाडू स्पर्धेदरम्यान दाखल झाले आहेत, कारण तुमचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. धन्यवाद धन्यवाद चावल दादा, आमच्या सोबत स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. विनंती असेल आपल्याला. बघा नऊ चैतन्य निर्माण झाल्या आपल्या येण्याने. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर किती गोड स्माइल आहे. आता मात्र समीकरण येत आहे 24 चेंडू आणि 45 धावांची गरज. 24 चेंडू 45 धावा. तोपर्यंत पुन्हा एकदा चावल सर यांचं आगमन होत आहे. स्वागत स्वागत आणि मनभरून कौतुक असेल आपलं. गोलंदाजी एंड वरती सुंदर गोलंदाज मिस्टर संजय गावडे महापुरुष डोंगरवाडी संघाकडून. तर स्ट्राईकला दिसेल विपुल, एक सिंधुदुर्गमधील नावाजलेला अस्तबैलू खेळाडू. स्टेप आउट झालाय, उडवलाय, सुरुवात झाली, आक्रमण चढवलंय आणि 2 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणि विपुलला माहित आहे अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, कारण अटॅक करावं लागेल, कारण महापुरुष डोंगरवाडी म्हटल्यानंतर सुंदर क्षेत्ररक्षण आहे आणि याला भेट देणं गरजेचं आहे. विजयी 45 धावांचं लक्ष्य पार करणं हे तेवढंच कठीण आहे. झाला स्टेप आउट, आला विपुल माघारी. सेलिब्रेशन पहा, कौतुक करेल मात्र संजय याचं नावाला साजेशी कामगिरी. का बॅक टू बॅक 2 स्पर्धेमध्ये सुंदर गोलंदाज, बेस्ट बॉलर प्राप्त हा गोलंदाज अंतिम सामन्यामध्ये कमाल धमाल करताना दिसतोय आणि विपुल सारख्या मातब्बर फलंदाजाला माघारी पाठवलंय. पहिलं यश, विजयाच्या दिशेने पहिलं टाकलेलं पाऊल महापुरुष डोंगरवाडी संघ. आणि मी सांगितलं या महापुरुष डोंगरवाडी संघाच्या पाठीमागे कोण आहे उभा, तर साक्षात महापुरुष. आणि थेट ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ उभा आहे ते म्हणजे सन्माननीय श्री पांडुरंगजी कदम. धाव संख्या मात्र स्थिर झाली आहे, ते मात्र 2. आता मात्र गौरव आणि रोहित. गौरव आलाय, जबाबदारीची 1 डाऊन पोझिशन आपली जागा सांभाळतोय. जबाबदारीची ही जागा आहे, इकडून गेम चालवायचा आहे आणि बघूया पाहिलेलं स्वप्न कोणता संघ साकारेल आणि कोणता संघ उद्ध्वस्त करेल. फटका सजवलाय, टेंबू चेंडू टॅप झालाय, आलाय निर्धाव, झालाय कमबॅक. येस रोहित सांगतोय नाही आहे, टॅप झालाय. ही खिलाडी वृत्ती आहे. भले ही अंतिम सामना आहे पण जिंकायचं आहे आपण अगदी सन्मानाने आणि मानाने. सुंदर सुंदर क्लास पहा. आता धावा तिकडे मिळत नव्हत्या, गरजेचं होतं धावफलक हलत ठेवणं आणि ती धावसंख्या झाली ते मात्र 4 अशी. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय ते मात्र संजय कडून. ब्लॉक करणारा हा चेंडू एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या झाली ती 5.
सुंदर. आता मात्र चौकाराचा वेध घेऊन आता धावांचा वेग वाढवलाय सँडी स्पोर्ट्स म्हटल्यानंतर सहजासहजी हार मानलं जाणार नाही असा संघ सिंधुदुर्ग मधील नावाजलेला खुल्या गटातील हा संघ आज मात्र मुजावर ब्रदर्स मित्रमंडळ आसरा बिराडी आयोजित या भव्य पटांगणावरती अंतिम सामन्यासाठी पात्र झालाय आणि खेळ दाखवलाय, दमखम दाखवलाय. सुरुवात झाली आहे, शेवट काय होईल हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं असेल. चला, लकी ड्रॉ स्टॉप केला जातोय. आता मात्र लॉक केला जातोय लकी ड्रॉचा बॉक्स. शेवटचा ड्रॉ अंतिम सामना झाल्यानंतर लगोलग बक्षीस वितरणाच्या अगोदर पहिलं ओपन केलं जाईल. तोपर्यंत चावल नक्कीच तुला सांगेन, बाजूला जो संतोष जोशी आहे त्याने आपला फॅन अचीव केलाय आणि नक्कीच आता मात्र तिसऱ्या ड्रॉ कडे लक्ष असेल. त्यानंतर दोन्ही संघांना सूचना येईल, जो जिंकेल किंवा पराभूत होईल कोणीही स्टंप घेऊन जायचे नाही. ट्रॉफी आमच्या हातात आहे. सुंदर फटका, रोहित क्लास दाखवतोय आपला. तोपर्यंत गोलंदाज सिद्धेश परब येतोय, ज्या मागच्या सामन्यातील हिरो, सेमीफायनलचा हिरो, यादगार खेळी, यादगार फटका, यादगार चौकार. तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. धावसंख्या झाल्या ते मात्र 13 अशी. विजयी 45 धावांचं लक्ष्य. षटक क्रमांक 2 षटकामधील हो फटका सजवलाय. एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्तही झालाय. आता मात्र तो क्षण जवळ येतोय. काही क्षणांवरती हा 15 चेंडू आणि 31 धावा. उलटफेर, उलटी गणती सुरू झाली आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनभरून कौतुक. तोपर्यंत रेकॉर्ड ब्रेक होतोय. लाईव्ह स्पर्धा मध्ये प्रेक्षक जोडले जात आहेत. फलंदाज बाद चूक झाली आहे. सेलिब्रेशन विजयातील दुसरं पाऊल टाकलं गेलंय का? येस, डीजे तर आवरतच नाही आहे. कमाल वाढव आवाज, सेलिब्रेशन होऊन जाऊ दे. सुंदर सुंदर सामना. आपण अगदी प्रत्येक सामना, सेमीफायनलचा सामना पाहिला तर अगदी काय रंगीत तालीम झाली होती आणि त्याच पद्धतीचा हा सामना होईल का अपेक्षा आहे. दोन्ही संघ मातब्बर दमखमी दाखवलाय. 4 चेंडू झाले आहेत, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी येतोय. फटका फसला, जुने चूक करतोय, सेलिब्रेशन होतोय. मी कौतुक करेन. अजून काय सिद्धेश करणार? ज्यावेळी गरज होती त्यावेळी फलंदाजी, क्षेत्ररक्षण तर अगदी पहिल्या गणेश, सँडी स्पोर्ट्स संघाकडून गणेश आलाय. गणेशच्या मनात काय वादळ निर्माण झालं असेल, कारण बहरातील गोलंदाज, सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. सिद्धेश परब अष्टपैलू कामगिरी, अगदी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, फलंदाज आणि गोलंदाज काय कमाल धमाल करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. करण आलाय, एका धावेवरती चेंडू विसावतोय. धावसंख्या झाली ती मात्र 15 अशी. विजयाचं गणित येतंय. राहिलेले चेंडू 12 आणि विजयासाठी अगदी 30 धावांची गरज. हो ना जुबेर सर? 12 चेंडू आणि 30 धावा. सामना तसं पाहिलंच दोन्ही संघांना समान संधी. दोन्ही एंड कडून आता मात्र आक्रमण करावं लागेल. गौरव सुतार, गौरवला कमी लेखू नका. सँडी स्पोर्ट्सचा हा धुरंधर आहे. या स्पर्धेला संकेतही दाखल झालाय डोंगरवाडी संघाकडून. अगदी ट्रकच्या ट्रक भरून
अगदी चिअर करण्यासाठी दाखल झाले आहेत आणि डोंगरेवाडी संघाची ही खासियत आहे, स्पर्धा कुठेही असू देत अगदी प्रेरित आणि प्रोत्साहित करण्यासाठी हे दाखल होतात प्रेक्षक. चला 12 चेंडू आणि 30 धावा. संजय पुन्हा एकदा हो, हो, हो. कमाल धमाल कळसावर कळस विजयाचा तिसरं पाऊल टाकलं गेलंय का? सुरुवात झाली आहे महापुरुष डोंगरवाडी संघ. मी सांगितलं होतं या संघाच्या पाठीमागे अर्थातच महापुरुष उभा आहे, लक्ष आहे महापुरुषाचं आणि दमखम दाखवलं. आता मात्र मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय परशुराम. कौतुक होतंय, कौतुक करावं लागेल. सांघिक खेळ काय असतो गरजेच्या वेळी प्रत्येक वेळी प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूने अगदी 100% योगदान देणारा हा संघ म्हणजे महापुरुष डोंगरवाडी संघ. आणि सँडी स्पोर्ट्स संघाला दम भरलाय कारण पूर्ण सिंधुदुर्गामधील खुल्या गटातील हा संघ संभाव्य विजेता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा संघ मात्र दाद द्यावी लागेल ती महापुरुष डोंगरवाडी संघाला. टॅप झालाय, फटका फसलाय, आलाय निर्धाव चेंडू. समीकरण बदलत आहे. 10 चेंडू आणि 30 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूंवरती 3 धावांची गरज. 300च्या स्ट्राईक रेटने येणारा प्रत्येक चेंडू टोलवावा लागेल. फुलटॉस उडवलाय, 1 धाव मिळते. धावसंख्या झाल्या ती मात्र 16 अशी. विजयी 45 धावांचं विशाल असं लक्ष आणि हे विशाल लक्ष विशालच होत चाललंय कारण ही तेवढंच असेल सुंदर गोलंदाजी आणि त्याहून सुंदर क्षेत्ररक्षण. मी सांगितलं होतं क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू, अभेद्य असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते मात्र महापुरुष डोंगरवाडी संघाकडून. येस आलाय तोड, सीमा तोड, बॅनर तोड, समाधान देणारा, टाळ्यांचा कडकडाट करणारा बिग हिट षटकार आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 22. आता मात्र विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज. 8 चेंडू 23 धावा. मी सांगितलं होतं कमी लेखू नका. सँडी स्पोर्ट्स म्हटल्यानंतर अगदी सिंधुदुर्ग मधील नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र रंगत आली आहे, कमबॅक झालाय, ही ओळख आहे. सन्माननीय आशिफजी मुजावर यांचे आगमन होते. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. सर्वांचं लाडकं नेतृत्व चाचाजी मुजावर यांचं आगमन होतं आणि चाचा तुम्हाला विनंती असेल चला आमच्या स्वागत कक्षामध्ये आपला गोड चेहरा दाखवायचा आहे. चला विनंती असेल, महाअंतिम सोहळा आहे, तुमची वाट पाहिली जाते आहे. सर्व मुजावर बंधू यांना विनंती असेल चला या, चला सामन्याकडे जाऊया. येस चाचा सांगतात तुम्ही खेळताय ह्या खुश चेहरा, प्रत्येक आनंदी आहात, हेच माझं कर्तव्य होतं आणि मी माझं कर्तव्य पार पाडतोय. तुम्ही खेळताय ना यातच माझं सर्व आलं. सर्वांना शुभेच्छा असेल अगदी सर्व मुजावर बंधूंकडून. खूप सुंदर आपण स्पर्धा सजवलात घडवलात. सर्वांच्या सहकार्याने पाहिलेलं स्वप्न अगदी सत्यात उतरलं. घेतलेली मेहनत, तन मन धन अर्पून जी सेवा केली ती सेवा आपल्याला अगदी देवापर्यंत पोहोचली आहे. आता मात्र समीकरण येत आहे ते मात्र धावसंख्या झाली आहे 22. नो चेंडू येतोय आणि आताची 1 धाव. आताच्या धावा टोटल सांगा. एकच, नोची 1, नोची 1 ना. ओके, धावसंख्या झाली 23. फटका फसलाय, आलाय चेंडू चोरून काढलेली 1 धाव. धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या झाले ते आता मात्र 24. येणारे चेंडू असतील ते 7 चेंडू 21 धावा. 7 चेंडू 21 धावा. अजूनही कोणताही संघ सुरक्षित नाही आहे. कोणीही छाती टोकपणे सांगू शकणार नाही की मी 2025च्या चॅम्पियन ट्रॉफीवरती आपल्या संघाचं नाव कोरेन. कोण सांगेल का? कारण दोन्ही संघ तुल्यबळ. एका एंडला महापुरुष डोंगरेवाडी तर दुसऱ्या एंडला सँडी स्पोर्ट्स कणकवली संघ. दोन्ही संघांना पुनश्च एकदा शुभेच्छा देऊन 7 चेंडू आणि 21 धावा.
सहकार्याने संपन्न झाले आणि नक्कीच यशाचं शिखरही गाठलंय आपण. ओके, सामना स्टार्ट होतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या सामन्यासाठी. 7 चेंडू आणि 21 धावा. सामना जर बरोबर निघाला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हरची अपेक्षा. गोलंदाजी एंड वरती मिस्टर संजय गावडे. स्ट्राईकला दिसेल गणेश, नॉन स्ट्राईकला परशुराम. शेवटचा चेंडू. वा, काय क्षेत्ररक्षण मानावं लागेल. ऋतिक आलाय आपल्या संघासाठी उभा राहिला. अगदी हा फटका जर सजला असता तर सामन्यामध्ये उलटफेर नक्कीच झाला असता. धाव आली आहे 1. आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावा जोडलेल्या. पुन्हा एकदा प्रत्येक लाईव्ह प्रेक्षकाचं कौतुक असेल. थोडासा वेळ झाला, तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे क्षमस्व. आपण आतापर्यंत आमच्यापर्यंत जोडल्यात ही एक कौतुकाची बाब असेल. महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 20 धावांची गरज. सामना जर बरोबरीत निघाला तर नक्कीच सुपर ओव्हर. तोपर्यंत गोलंदाजीमध्ये बदल झालाय तो मात्र राकेश देसाई आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय लियाकतजी मुजावर यांचं आगमन होत आहे. स्वागत कक्षामधून आपलं स्वागत केलं जाईल. चला आमच्या सोबत जोडले जावे ही अपेक्षा असेल. 6 चेंडू 20 धावा. राकेश, फटका फसला, चूक झाली, आलाय चौकार, झालाय कमबॅक. 5 चेंडू आणि 16 धावा. 2 क्षेत्ररक्षकांना अगदी कानात गुदगुदल्या करून परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. फटका सजवला, कॉर्नर ऑन झाला. आता मात्र 5 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा राकेश देसाई गोलंदाजी एंड वरती. हा थरार अगदी लांबला गेलाय. स्वागत असेल ते मात्र सन्माननीय लियाकतजी मुजावर. कौतुक असेल. आपली सेवा, आपले सहकार्य नक्कीच आमच्या हृदयामध्ये आहे. फटका फजवला होता, चेंडू गेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. जे 4 चेंडू 16 धावा. शेवटची जोडी मैदानात चालू असलेला अंतिम सामन्याचा थरार. महापुरुष डोंगरेवाडी वर्सेस सँडी स्पोर्ट्स कणकवली. दमखम दाखवला, केलेले प्रयत्न यशाला आले आहेत. आता मात्र कोण स्वप्न आपल्या सत्यात उतरणार आणि कोणाचं स्वप्न अगदी उघडे डोळे ठेवून भंगणार. ही येणारा खेळ, येणारे 4 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष. प्रत्येक चेंडूवरती सीमातोड, बॅनर तोड फटका सजवावा लागेल. ललित येतोय आणि थोडासा दुखापत आहे, त्यामुळे स्ट्राईकला रनर दिसेल आपल्याला. शेवटची जोडी मैदानात दाखल झाली आहे, ती सँडी स्पोर्ट्स कणकवली संघाची. आणि काय गौरवास्पद कामगिरी, अगदी स्वप्नवत वाटचाल. पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरताना आपल्याला दिसेल ते महापुरुष डोंगरवाडी संघ. की अजूनही उलटफेर होईल का, तो मात्र सँडी स्पोर्ट्स कणकवली संघाकडून दमखम दाखवलाय. 4 चेंडू 16 धावा. चला वेळेत सामना सुरू करा. चार चेंडू आणि 16 धावा. 4 चेंडू 16 धावा. अंतिम सामन्याचा थरार ज्या पद्धतीने अपेक्षित होता त्याहून सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या मान्यवरांच्या अगदी नजरेमध्ये, सर्वांच्या प्रेक्षकांच्या नजरेमध्ये हा संपन्न होतोय. सुंदर चेंडू म्हणावं लागेल. झालंय क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा. 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. कौतुक करावं लागेल ते सँडी स्पोर्ट्स. अगदी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत काय असते, शेवटच्या क्षणापर्यंत लढत काय भिडत देतायत दोन्ही संघ तुल्यवर आतापर्यंत.
पंचांकडे अपील झालंय. पंच निर्णय देतील. येस, नॉट आउट कॉल येतोय. रिव्ह्यू घेतला गेलाय गोलंदाजी एंड वरती. हा क्षण रिव्ह्यूचा जो थर्ड अंपायर आहे, विनंती असेल क्षेत्ररक्षक तो कॅमेऱ्याच्या चित्रीकरणामध्ये दिसत नाहीये, त्यामुळे सहकार्य करा. चला, वाईड चेंडू येतोय. 3 चेंडू, 3 चेंडू आणि 13 धावा. 3 चेंडू आणि 13 धावा. सन्माननीय चावलजी मुजावर, चला आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं विनंती असेल. तसेच लियाकतजी मुजावर, मुजावर बंधू सगळ्यांनी यायचं. आलेल्या प्रिवाडीतील मान्यवरांनी. फलंदाज बाद आणि झालाय गडी बाद. स्वप्न साकारलं ते महापुरुष डोंगरे आदिवासी.